दिवाळीपूर्वीच संपणार दुःखाचा अंधार. ऑक्टोबरमध्ये या राशींवर कृपेचा वर्षाव. नमस्कार. आपल्या स्वामी कृपा राशीखल यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आयुष्य म्हणजे सुखदुःखाचा प्रवास. कधी आनंदाची फुलं उमलतात तर कधी अश्रूंचे ढग दाटून येतात. काही क्षण असे येतात की आपण कितीही प्रयत्न केला तरी नशीब साथ देत नाही. हृदयात असंख्य इच्छा, डोळत स्वप्न, पण वास्तव मात्र काटेरी वाट दाखवतं. अशा वेळी माणूस थकतो, हताश होतो आणि प्रश्न विचारतो की देवा, हा अंधार कधी संपणार? मात्र काळ बदलतो. जसा रात्रीनंतर पहाट येते, पावसानंतर इंद्रधनुष्य दिसतं, तसाच आशेचा किरण हळूहळू दार ठोठावतो. या ऑक्टोबर महिन्यात काही निवडक राशींसाठी तो आशेचा किरण दिवाळीपूर्वीच उजळून टाकणार आहे. दिवाळी हा प्रकाशाचा सण आहे, पण या निवडक राशींसाठी प्रकाशाचा खरा प्रवास दिवाळीच्या आधीच सुरू होईल. जिथे आधी अंधार होता तिथे दिव्यांचा झगमगाट होईल. जिथे अपयश होतं तिथे यशाची फुलं उमलतील. जिथे डोळ्यात पाणी होतं तिथे हसू उमलेल. ही बदलाची वेळ आहे, दुःखाचं सोनं करणारी वेळ. कोणत्या राशींवर कृपेचा वर्षाव होणार? सिंह. सिंह राशीचे लोक मागील काही काळ संघर्षांनी त्रस्त होते. अनेक अडथळे, आर्थिक तंगी, नोकरीत स्थैर्य नसणे, या सगळ्यामुळे मनात निराशा होती. पण ऑक्टोबर त्यांच्यासाठी नवी सुरुवात घेऊन येत आहे. दिवाळीपूर्वी त्यांना अचानक संधी मिळेल. मान सन्मान वाढेल. घरात आनंदाचा उत्सव साजरा होईल. वर्षानुवर्ष जपलेली स्वप्न साकार होण्याची वेळ आली आहे. वृश्चिक. वृश्चिक राशीला नेहमीच कठीण परीक्षा द्याव्या लागतात, पण या महिन्यात त्यांचा पराभव विजयात बदलणार आहे. कर्जमुक्तीची वेळ आली आहे. कुटुंबात ऐक्य, प्रेम वाढेल. अडकलेले पैसे परत येतील. ऑक्टोबरच्या अखेरीस त्यांना असा आनंद मिळेल की हृदय गहिवरेल. कुंभ. कुंभ राशीवर मागील काळात ताण, चिंता आणि अपयशाचं सावट होतं, पण आता त्यांच्या आयुष्यात सुखाचा झरा उगम पावणार आहे. नोकरीत बढतीची शक्यता, शिक्षण करिअरमध्ये यश मिळेल. घरातील वाद मिटतील. दिवाळीपूर्वीच हसणाऱ्या चेहऱ्यांनी घर उजळून जाईल. मेष. मेष राशीच्या लोकांसाठी ऑक्टोबर म्हणजे वरदान. अचानक धनलाभ, प्रेम संबंधात स्थैर्य, घरातील देवकार्य पार पडणार. दुःखाचा अंधार जाऊन समृद्धीचा दिवा पेटणार. हा काळ खास आहे, कारण या महिन्यातील ग्रहस्थिती आणि दैवी योगामुळे या राशींवर अपार कृपा होणार आहे. जे काम अडलेलं होतं ते चालू होईल. जे मनातून हरवलं होतं ते परत येईल. जे हवं होतं ते साध्य होईल. यातून मिळणारा आनंद इतका खोलवर असेल की डोळ्यातून अश्रू ओघळतील, पण यावेळी ते आनंदाश्रू असतील. या राशींवर होणाऱ्या कृपेचा वर्षाव फक्त ज्योतिष किंवा ग्रहांच्या हालचालीमुळे नाही, तर त्यांच्या श्रद्धा, प्रार्थना आणि सत्कर्मामुळे आहे. जोपर्यंत माणूस हार मानत नाही तोपर्यंत दैव त्याला नक्की साथ देतं. म्हणूनच दिवाळीपूर्वी मिळणारा हा प्रकाश केवळ बाहेरचा नाही, तर मनातला प्रकाश आहे. जीवनात कितीही अंधार असो, एक दिवा पुरेसा असतो सगळं उजळवायला. हा ऑक्टोबर महिना त्या 4 राशींसाठी तोच दिवा घेऊन येत आहे आणि दिवाळीपूर्वीच आयुष्य प्रकाशमान होणार आहे. श्री स्वामी समर्थ. असेच माहितीपूर्ण लेख रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.